आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी महिला वकिलास विरोधी पक्षकार महिलेने केलेल्या मारहाणीचा कराड बार असोसिएशनने काळ्या फिती बांधून तीव्र निषेध व्यक्त केला आहे। यावेळी ॲडव्होकेट माणिक माने, VP राजे भोसले, RV पवार, वाजिद मुल्ला, ॲडव्होकेट गौरी पाटील, तेजस्विनी पाटील, तबसुम मुल्ला, ॲडव्होकेट अनिल माळी, MV देसाई, AY पाटील, शिवाजीराव जाधव, विठ्ठल येळवे यांच्यासह असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर येथे एका महिला वकिलांच्यावर विरोधी पार्टीच्या महिलेनं न्यायालयामध्ये अमानुषपणे मारहाण केली। दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की लोकशाहीमध्ये जे समाजाला न्याय देतात त्या वकिलांनाच न्यायालयामध्ये त्यांच्यावर भ्याडपणाने हल्ला होतो। ही गोष्ट अतिशय निंदाजनक आहे आणि वकिलांना खऱ्या अर्थानं संरक्षण हवं आहे। जर वकिलांना संरक्षण नाही मिळालं तर वकील समाजाला न्याय कसा देतील हा प्रश्न मात्र आपल्याला सध्या लोकशाहीमध्ये भेडसावत आहे। आणि हा जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्व कराड बार असोसिएशनतर्फे तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि लवकरात लवकर आमच्या वकिलांच्या संरक्षणासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा पास झालाच पाहिजे। नाहीतर इथून पुढच्या काळात वकिलांना न्यायालयामध्ये न्यायदानामध्ये मदत करताना, वकिली करताना चांगल्या पद्धतीने त्यांना वकिली करता येणार नाही। ही गोष्ट शासनाने गंभीरपणे घ्यावी आणि परत एकदा मी जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी संबंधित अन्यायग्रस्त व्यक्तीला न्यायालयामध्ये न्याय मागण्याचा संविधानिक हक्क आहे। तो हक्क मिळवून देण्यामध्ये वकील अतिशय जबाबदारीनं महत्त्वाची भूमिका बजावत असतात। अशा वेळेला वैयक्तिक रागापोटी, द्वेषापोटी विरुद्ध पार्टीचा वकील स्त्री आहे का पुरुष आहे हा विषय दुय्यम आहे। तथापि अशा प्रकारचे हल्ले होणं हे इथल्या वकिलांच्यावरचे हल्ले नाहीत तर ते इथल्या न्यायव्यवस्थेवरचे हल्ले आहेत। त्यामुळं असे हल्ले रोखायला समाजानं पुढाकार घेतला पाहिजे असं मला तीव्रतेनं वाटतं। झालेली घटना निंदनीय आहे। कराड बार असोसिएशनच्या वतीनं आम्ही त्याचा धिक्कार करत आहोत, निषेध करत आहोत। कोल्हापूरमध्ये महिला वकिलांवरती जो हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सगळ्या महिला इथं जमलेल्या आहोत। तो हल्ला एका व्यक्तीवरती झालेला नसून संपूर्ण वकील लोकांच्यावरती झालेला हल्ला आहे। तरी दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि न्यायालयातील वातावरण महिलांबद्दल व सर्व वकिलांबद्दल सुरक्षित ठेवण्यात यावे। त्यासाठी आज आम्ही प्रोटेक्शन देऊन महिलांवरती जो हल्ला झालेला आहे त्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी त्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहेत आणि कोल्हापूरमध्ये जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करत आहे। तिच्यावर झालेला अन्याय, हिला न्याय मिळेपर्यंत बराच काळ उलटून जातो। तर ताबडतोब जी कोणी अन्याय करते व्यक्ती, ज्या लेडीज ॲडव्होकेटवर अन्याय केला तिला ताबडतोब शासन करण्याची अत्यंतिक गरज आहे। कायदे जरी केले तर त्याला ताबडतोब अंमलबजावणी होत नसल्यामुळं आरोपी सुटून जातात, ते निवांत राहतात। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ताबडतोब शिक्षा होण्याची काहीतरी तरतूद ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये आली पाहिजे।